सध्याच्या परिस्थितीत अर्धे जास्त संसार नवरा बायकोचे फक्त अफेअर बाहेर असल्यामुळे तुटायला लागलेत आणि शक घेण्याची जी काय त्यांची वृत्ती असते. बरेच वेळा असं व्हायला लागलंय की आपलं लग्न झालेलं असताना सुद्धा ही जी काही तोंड मारायची सवय लागलेली असते बायकांना किंवा पुरुषांना, याच्यामुळं जीवन उद्ध्वस्त व्हायला लागले, संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. मला वाटते जर प्रत्येकाकडे एकसारख्याच गोष्टी आहेत, कुठल्याही प्रेम म्हणा किंवा शारीरिक गोष्टी, तरी तुम्हाला ते बाहेर पडायची गरज काय. आणि तुम्ही जे बाहेर लफडी करता हे तुम्हाला आयुष्याला पुरून उरत नाही. तुम्ही एखाद्या टुकार पोराच्या नादी लागता, भंगार मुलाच्या नादी लागता, एखाद्या टुकार मुलीच्या किंवा भंगार मुलीच्या नादाला लागता आणि आपलं स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घेता. आणि नंतर त्याच्यात सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतात. तिथे पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढावं लागतात. बायको नवरा सुद्धा आपल्याला कोर्टात खेचून डायव्हर्सच्या केससाठी करत असतो. त्याच्या अगोदर जर तुम्ही चांगले राहिले, चांगला गुण्या गोविंदाना संसार केला, तर ही समस्याच येत नाही. कोर्टाची पायरी चढून डिवॉर्स घेण्यापेक्षा किंवा हे संसार तोडत बसण्यापेक्षा थोडंफार नियंत्रण ठेवून माणुसकीच्या नात्याने स्वतः संसार जरी चांगला बघितला ना, तरी भरपूरसे प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये येत नाहीत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे बाहेरची लफडी आयुष्यभर कधी कोणाला पुरलेली नाही. त्यामुळे स्वतःचा संसार गुण्यागोविंदानं करण्याकडे लक्ष द्या आणि डिवॉर्स, केस, कोर्ट या गोष्टींपासून वाचा.